शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेल्यावर ठाकरेंनी मला फोन केलेला। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी हा मोठा दावा केलाय। काँग्रेसची साथ सोडा, 2 तासामध्ये सर्वांना परत आणतो मी म्हणालेलो, असं कदमांनी म्हटलंय। ठाकरेंनी पवारांचं ऐकलं, माझं नाही, असं देखील रामदास कदमांनी म्हटलंय। जेवढे सगळे आमदार कुठे गेला तर तुम्ही सुरुवातीला गुवाहाटीला गेले। मला उद्धव ठाकरेंनी फोन केला, म्हटलं उद्धवजी अजून वेळ गेलेली नाही, अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही काँग्रेस सोडली असं आज संध्याकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या, उद्या सकाळपर्यंत पत्रकार परिषद घ्या। गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना खासगी विमानानं 2 तासामध्ये मातोश्रीमध्ये नाही आणलं तर माझं नाव रामदास कदम नाही। होय, उद्या गणपती बसणार आहेत, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय मी, हे खरं आहे 100%। सगळे आमदार तुमच्या पायाशी मी आणतो गुवाहाटीतून, फक्त काँग्रेस सोडून द्या, बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती राहणार नाही बोलता। मला म्हटले होय, मी तुम्हाला फोन लावून सांगतो। बांधवांनो भगिनींनो, आज पुन्हा सांगतोय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शरद पवार साहेब मातोश्रीवरती पोहोचले आणि उद्धवजींचा निर्णय बदलला। मला त्यांनी मेसेज दिला की ना आम्ही कायदेशीर लढाई लढतोय। ठीक आहे, मग खोका हा विषय आला कुठून? अरे 50 खोके कोणी घेतले असेल तर तुमच्या मातोश्री ह्याला कोण दवे दाखवून नसते ना। मी सगळ्यांजवळ बोललो होतो, एकनाथ शिंदेकडे बोललो होतो,